जुन्नर हे पूर्वीपासूनच प्राचीन शहर राहिलेले. पूर्वीचे याचे नाव चिन्हनगर. येथे नाणेघाट, शिवनेरी किल्ला, लेण्याद्री, ओझर असे असंख्य प्राचीन स्थळे आहेत. तसेच येथे हापशी महल हे अंबर मलिकने बांधलेले प्राचीन वास्तू आहे. हापशी महल जुन्नर पासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असून खूपच सुंदर आहे. महलामध्ये प्रवेश करतात आपल्याला प्राचीन अशा वास्तू दिसून येतात. मलिक अंबर जन्माने इथिओपिया म्हणजेच आफ्रिका येथील होता. त्याच्या आई वडिलांनी दारिद्र्याचा कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकले. अहमदनगरच्या निजामशाहीतील सरदार चंगेज खान याने मलिक अंबर यास खरेदी केले. चंगेज खान नंतर अहमदनगर निजामशाहीच्या काळात मलिक अंबर निजामाचा प्रधान होता. त्याने शेत जमीन महसुली अर्थव्यवस्था सुधारली. याने निजामशाहीत शेतीचे दर ठरवले. महसूल धान्याच्या स्वरूपात न घेता पैशाच्या स्वरूपात घेऊ लागला. मलिक अंबरने आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे 1500 सैनिक, स्वतःचे सैन्यपद उभारले. 50,000 पर्यंत सैन्याचे नेतृत्व करू लागला. मलिक अंबरच्या पदरी अनेक मराठा सरदार होते. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा व शहाजी राजांचे वडील मालोजी राजे हे अंबरच्या अत्यंत विश्वासातले सरदार म्हणून ओळखले जातात. आदिलशाह व कुतुबशाह यांच्या संयुक्त फौजेचा मलिक अंबरने पराभव केला. मलिक अंबर मुख्य प्रधान असताना यापुढे अंतर्गत शत्रू व मोगलांपासून निजामशाहीचे संरक्षण करणे, राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे व लष्कराच्या सोयीच्या ठिकाणी म्हणजे अहमदनगर वरून जुन्नरला त्याने राजधानी हलवली. औरंगाबाद मधील पाणी पुरवठा व्यवस्था, पाणचक्कीची उभारणी मलिक अंबरने केली. मलिक अंबर स्वतः एक हापशी असल्याने त्याने या जागेत बांधलेल्या वाड्यास हापशी महल किंवा मलिक अंबर महल म्हणून ओळखले जाते. साधारण 1590च्या दरम्यान या महालाची बांधणी केली गेली. महालाचे सर्व काम दगड, विटा व चुन्यामध्ये केलेले आहे. 5 पायऱ्या आत चढून गेल्यावर आतमध्ये मोठा हॉल दरबाराची जागा आहे. येथून सर्व महसूल, हिशोब, देखरेख व नियोजन होत असे. दोन्ही बाजूला 2 दालने व विश्रांतीची जागा आहे. वर जाणारी दोन्ही बाजूला दगडी जिने आहेत. दगडामध्ये व चुन्यामध्ये केलेले सुबक कोरीव नक्षीकाम हे त्यावेळचे मलिक अंबरचे कौशल्य व वैशिष्ट्य होते. या ठिकाणी मुजरा नजराना होत असे. महालाच्या मागे दक्षिणेस त्यावेळचा मोठा पाण्याचा हौद आहे. हौदामध्ये पाण्या साठवण्यासाठी दगड व चुन्याच्या पाईपलाईनने पाणी आणण्याची योजना सुद्धा मलिक अंबरने केली होती. त्याच्या जागेत राजस्त्रिया स्नानासाठी आल्यावर त्यावेळी तेथे विशिष्ट वाद्य, शहाजहान बादशाह व मुमताज बेगम आपल्या लहान 3 वर्षाच्या औरंगजेबासह येथे ह्या महालात साधारणतः 2 ते 2.5 वर्ष वास्तव्यास होते. मलिक अंबरचे निधन इसवी सन 1626 मध्ये झाले. औरंगाबाद, फुलाबाद येथे मलिक अंबरची कबर आहे. मलिक अंबर याने बांधलेले हापशी महल हा वास्तूचा उत्तम नमुना आहे. या महालाचे बांधकाम दगड व विटांनी केले असून तळमजला हा मुघल शैलीत उभारलेला आहे. मागील बाजूस एक पाण्याचा तलाव असून त्यामुळे महालाचे सौंदर्यात अधिक भर पडते. पूर्वी या महालाला 4 बाजूने तटबंदी होती. आज त्यातील फक्त दरवाजे शिल्लक आहेत.